विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर। सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार आणि संजय भेंडे तसंच विवेक कोल्हेंना भाजपची उमेदवारी। बच्चू कडूंची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। पक्षाच्या राजकीय वाटचालीबाबत घोषणा करण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विलीनीकरणाची ऑफर, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक। आज संध्याकाळी नंदनवन निवासस्थानी घेणार बैठक। विधान परिषद निवडणूक बैठकीच्या केंद्रस्थानी असणार। रोहित पवार आज घेणार राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची भेट। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाच्या मुद्द्यावरून करणार चर्चा। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच पदाची पोटनिवडणुकीसाठी मतदान पूर्ण। आज सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात होणार मतमोजणी। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर प्रशासक आणण्याच्या हालचालींना वेग। धनंजय महाडिकांचं प्रशासक म्हणून नाव आघाडीवर। सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांना धक्का देण्याची तयारी। भोंदू अशोक खरातचा 8व्या गुन्ह्यात एसआयटी घेणार ताबा। 7 गुन्ह्यांमध्ये अशोक खरात 42 दिवसांपासून कोठडीत। खरातच्या अडचणीत आणखी वाढ होणार। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी 4 आरोपींना पुन्हा कोर्टात करणार हजर। आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। एसआयटीकडून चौकशीला वेग। पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 142 जागांवर मतदान। सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त। ममता बॅनर्जींच्या भवानीपूर मतदारसंघातही मतदान। आणि तेल उत्पादक देशांचा गट ओपेक आणि ओपेक प्लस मधून बाहेर पडण्याचा यूएईचा निर्णय। आंतरराष्ट्रीय तेल बाजारात वाढली अस्थिरता। कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघावर प्रशासक आणण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। धनंजय महाडिक यांचं प्रशासक म्हणून नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे। गोकुळची मुदत 4 मेला संपतेय। मुदत संपताच प्रशासक येणार आहे। निवडणूक न घेता प्रशासक आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांची महायुतीतील संचालकांनी भेट घेतल्याची माहिती आहे। सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांना धक्का देण्याची तयारी सुरू झाली। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। ज्ञानेश्वर, काय अधिक सांगाल? सुवर्ण गोकुळ दूध संघ हा सहकारातला अत्यंत महत्त्वाचा दूध संघ आहे। या दूध संघाची जी सत्ताधाऱ्यांची मुदत आहे ती 4 मेला संपणार आहे। मात्र तत्पूर्वीच आहे ती गोकुळ दूध संघावरती प्रशासक राज आणण्याच्या हालचाली आहेत ते सध्या सुरू आहेत। काही महायुतीतल्या संचालकांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आणि या भेटी दरम्यान गोकुळवरती प्रशासक आणण्याच्या हालचाली गतिमान झाल्याचं पाहायला मिळते। यामध्ये अशासकीय सदस्य म्हणून प्रशासक आणण्यामध्ये हालचाली आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये धनंजय महाडिक यांचं नाव आहे ते सध्या आघाडीवरती आहे। आपल्याला माहितच आहे की महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातला गोकुळच्या निवडणुकी असू दे किंवा इतर राजकीय पटलावरचा संघर्ष आपल्याला माहितच आहे आणि या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती त्यांचंच नाव आघाडीवरती आणून धनंजय महाडिक यांना पुढे करत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांना शह देण्याचा प्रयत्न आणि त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न आहे तो महायुतीकडून चालू केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या गोकुळवरती जी सत्ता आहे ती हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावीद मुश्रीफ हा अध्यक्ष आहे आणि सतेज पाटील या गटाचे आहे आणि या दोन्ही गटाला बाजूला ठेवून आहे ती महायुती आपल्या ताब्यामध्ये गोकुळ संघ घेऊ इच्छिते। त्यामुळे निवडणूक न आणता थेट प्रशासकीय राज आणण्याच्या तयारी आणि हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळते आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट याबाबतचे संकेत आहे ते दिल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे 4 मेला गोकुळची ज्यावेळी मुदत संपेल त्यावेळी प्रशासकीय राज येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। नक्की नक्की। बातमी आता मुंबईतून। मुंबईतल्या पायधुनीमध्ये विषबाधेमुळे 4 जणांचा मृत्यू झाला होता। आता या प्रकरणात पोलिसांकडून चहूबाजूंनी तपास केला जातोय। या कुटुंबाला नैराश्य आलं होतं का? आर्थिक परिस्थिती ठीक होती की नाही? इतर काही समस्या होत्या का? कुणाशी वैर होतं का? या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे। या कुटुंबाची बँक खाती पोलिसांकडून तपासली जात आहेत। अब्दुल डोकाडिया यांचं अंधेरीमध्ये मोबाईलचं दुकान होतं। शेजारच्या दुकानदारांकडून अब्दुल यांची माहिती घेतली जाते। काही कौटुंबिक समस्या त्यांना होती का याचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे। आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांच्याशी आपण बोलूया। संकेत,
आधी फक्त एकच गोष्ट समोर येत होती की बिर्याणी नंतर कलिंगड खाल्लं आणि मृत्यू झाला. आता या विषबाधा प्रकरणामध्ये नेमक्या काय गोष्टी समोर येत आहेत? करेक्ट. आपण पाहिलं तर एक शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळच्या दरम्यान ही सगळी पूर्ण घटना घडली. एकाच कुटुंबातील 4 लोकांचा जो आहे त्या या संपूर्ण प्रकरणामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यांनी रात्री बिर्याणी खाल्ली होती, त्यानंतर त्यांनी कलिंगड खाल्ला होता. त्यानंतर त्यांना उलटी जुलाब असे त्रास होऊ लागले. डॉक्टरांकडे गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जो आहे या 4 जणांचा मृत्यू झाला. खरं तर पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास घेत आहेत. त्यांनी जिथून हे कलिंगड विकत घेतले होते त्या परिसरातल्या कलिंगड विक्रेत्यांची देखील चौकशी सुरू आहे. त्या अनुषंगाने अर्थात त्यांच्याशी अजून कोणी होतं का, अजून कोणी कलिंगड विक्रेते होते का ते देखील शोधतायत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस आता 4ही बाजूने खरं तर चौकशी करतायत. म्हणजे अब्दुल्ला डोकाडिया फॅमिली जी आहे त्यांचं कोणतं नैराश्य होतं का, कोणते फॅमिली प्रॉब्लेम होते का, किंवा कोणते आर्थिक प्रॉब्लेम त्यांचे होते का, हे देखील पोलीस तपासतायत. दुसरी महत्वाची गोष्ट इथे म्हणजे अब्दुल्ला डोकाडिया जे आहे त्यांचं अंधेरीच्या बोनी प्लाझा इथे जे आहे ते मोबाईल ऍक्सेसरीजचं शॉप होतं. आता त्यांचे जे तिकडचे जे शेजारी आहेत, इतर दुकानदार आहेत, त्यांच्याशी देखील पोलीस संवाद साधतात. त्यांची देखील पोलीस चौकशी करणार आहेत. त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहेत काही बिझनेस रिलेटेड समस्या यांच्या होत्या का, हे देखील जाणून घ्यायचा प्रयत्न करतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बँक खाती चेक करणार आहेत. बँक करप्टी होती का, अनेक अँगल्सने पोलिसांना तपास करतात. त्याच्यामुळे फक्त फूड पॉइझनिंग हाच विषय नाही तर एकंदरीतच अनेक अनुषंगाने पोलीस सध्या चौकशी करतायत. नक्की. धन्यवाद सुमित, अधिक माहिती दिल्याबद्दल. विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार, संजय भेंडे आणि विवेक कोल्हेंना भाजपची उमेदवारी. प्रहारच्या बच्चू कडूंची आज महत्वाची पत्रकार परिषद. पक्षाच्या राजकीय वाटचालीबाबत घोषणा करण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विलिनीकरणाची ऑफर. सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक. आज संध्याकाळी नंदनवन निवासस्थानी घेणार बैठक. विधान परिषद निवडणूक बैठकीच्या केंद्रस्थानी असणार. रोहित पवार आज घेणार राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाच्या मुद्द्यावरून करणार चर्चा. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच पदाची पोटनिवडणुकीकरता मतदान पूर्ण. सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार. आयसिसशी संबंधित जैबनं दोघांवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती. तर एटीएसची टीम जैबच्या घरी. परतवाड्याप्रमाणे कोल्हापुरातही आरोपी शाहिद सनदीनं अनेक मुलींचं केलं शोषण. पोलिसांकडून आरोपीला अटक. आरोपी आणि वडिलांकडून माफीनामा. दुसरा आरोपी शाहरुखलाही अटक. म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2640 सदनिकांच्या विक्रीकरता मुदतवाढ. ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज स्वीकृती, अनामत रक्कम भरण्याकरता आता मुदत 14 मे पर्यंत वाढवली. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 142 जागांकरता आज मतदान. सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त. ममता बॅनर्जींच्या भवानीपूर मतदारसंघातही मतदान. तेल उत्पादक देशांचा गट ओपेक आणि ओपेक प्लस मधून बाहेर पडण्याचा यूएईचा निर्णय. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात वाढली अस्थिरता.